शहराच्या मध्यवर्ती भागात जनतेची गैरसोय। श्रीमती जयश्रीताई मदनभाऊ पाटील आक्रमक यांच्या नेतृत्वाखाली पथदिवे लावण्यासाठी करण्यात आले कंदील आंदोलन। सांगली शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पट्टणशक्ती शोरूम पासून शिवशंभो चौकापासून सांगलीवाडी टोल नाका या प्रमुख रस्त्यावर अनेक वर्षापासूनची पथदिवे स्ट्रीट लाईट नसल्यामुळे सदरच्या रस्त्यावर अनेक अपघात होतात। या रस्त्यावर महापालिकेचे प्रसूतिगृह आणि घाटगे हॉस्पिटलचे नर्सिंग कॉलेज, मुलींचे वसतिगृह असल्यामुळे रात्रीच्या वेळी महिलांना, नागरिकांना, वाहतूकदारांना यावरील रस्त्यावरून जाताना जीव धोक्यात घालून जावे लागते। यासाठी श्रीमती जयश्रीताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली कंदील आंदोलन करण्यात आले। सदरच्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा श्रीमती जयश्रीताई पाटील यांनी दिला। यावेळी भागातील नागरिक, महिला, नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनी, तरुण, युवक आणि प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते। महापालिका प्रशासनाचा अंधारात ठेवणाऱ्या महापालिका प्रशासनाचा अरे लाडकी बहीण नावाला, लाडकी बहीण नावाला। आम्ही हे कंदील आंदोलन याच्यासाठी केले की इथल्या नागरिकांची, विद्यार्थ्यांची आणि आपले डॉक्टर घाटगे साहेब यांची सर्वांची अशी मागणी होती की आम्ही प्रशासनाला वारंवार इथे सांगून सुद्धा आमची कोणी दखल घेतली नाही। त्यामुळे त्यांनी आमच्याशी संपर्क साधला आणि हे आंदोलन आम्हाला करण्यास भाग पडलं। या आंदोलनात आमचे सर्वजण सहभागी झालेले आहेत हजारो संख्येने। आणि ह्या आंदोलन याच्यासाठी आहे की इथे गेली कित्येक वर्ष लाईट नाही आहे आणि त्याच्यामुळे अनेक ॲक्सिडेंट होतात आणि इथे हॉस्पिटल असल्यामुळे पेशंटची सुद्धा ये-जा असते आणि मुलींना इथे म्हणजे धोक्याचं आहे या रस्त्यावर रात्रीचं येणं। त्यामुळे प्रशासनाला आमची एवढी मागणी आहे की इथे लवकरात लवकर लाईट लावून द्यावी आणि असे जिथे जिथे प्रश्न असतील डॉक्टर तर तिथे नेहमीच आम्ही सर्वजण इथे उभं राहू आणि प्रशासनाला जाग आणू एवढंच सांगतो।